एकीकडे विश्व मराठी साहित्य संमेलन आणि त्यातील भरगच्च कार्यक्रमातून मराठी साहित्याची मेजवानी, साहित्य, अभिनेते तसंच राजकारण्यांच्या उपस्थितीने भारावलेलं नाशिक शहर. अशा वातावरणात माय मराठीचा जागर होत असताना दुसरीकडे गेल्या 2 वर्षात राज्यभरात मराठी माध्यमांचा 1, 2, 3 नव्हे तर तब्बल 255 शाळा बंद करण्यात आल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. या विरोधाभासातून सरकारचं मराठी भाषेप्रती असलेलं पुतण्या मावशीचं प्रेम अधोरेखित झालंय. देशात विविध जाती धर्माचे लोक एकत्र नांदत असले तरी प्रत्येक राज्याची आपली बोलीभाषा आहे. तसंच महाराष्ट्रात मराठी बोललं जातं. याच मराठी भाषेवरून राजकारण तापल्याचं अनेकदा दिसून आलं. शिवसेना, मनसेसारख्या प्रादेशिक राजकीय पक्षांनी शक्य तितका मराठीचा मुद्दा लावून धरत निदान ही भाषा टिकवण्याचा प्रयत्न तरी केला. मराठी भाषा बोलणं असो की शाळेत हिंदीची सक्ती असो, यावर या पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येतं. यात राजकारणाचा भाग सोडला तर निदान मराठीचं महत्त्व कायम अधोरेखित झालं. एवढंच नाही तर भाषा वादावर सोयीस्कर भूमिका घेणाऱ्या भाजप, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांनाही मराठीचं महत्त्व वरवर का होईना मान्य करावं लागलं. असं असलं तरी राज्यात मराठी भाषेचं प्रभुत्व कमी होतंय की काय, असंच सध्याच्या परिस्थितीवरून पाहिलं तर म्हणता येईल. कवी कुसुमाग्रजांच्या नगरीत म्हणजेच नाशिक शहरात विश्व मराठी साहित्य संमेलन भरवून मराठीचा जागर सुरू आहे. दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती लाभली. नागराज मंजुळे, प्रवीण तरडे यांच्यासारख्या मराठी अभिनेत्यांच्या हजेरीने तर या संमेलनाला 4 चांद लागलेत. मराठीचा उदो केला जात आहे. संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेचा कळवळा दाखवणाऱ्या सरकारच्या काळात 255 मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडल्यात. खरं तर मराठी माध्यमांच्या बऱ्याच शाळा या जिल्हा परिषद आणि महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत. खाजगीही असल्या तरी त्यांचं प्रमाण कमी आहे. म्हणजेच बंद पडलेल्या शाळा जिल्हा परिषद, महापालिकेच्या म्हणाव्या लागतील. शाळा बंद करण्याचं पातक केलं जात असलं तर 1-2 दिवस मराठीचा जागर करून नेमकं काय फायदा आहे, हा प्रश्न आहे.